सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली। आज 8 जानेवारी या संपूर्ण घटनेला आज 1 महिना पूर्ण झाला आहे आणि काल जे आहे ते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, वैभव देशमुख आणि देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आज ते कुटुंब आपल्यासोबत आहेत। तर काय सांगाल तुमचे बंधू संतोष देशमुख जाऊन आज 1 महिना झाला आहे? खूप भयानक वातावरण झालं सगळ्या कुटुंबामध्ये। तुम्ही काल पाहिलं, काय बोलावं काय करावं काही कळत नाही। एकदम चुकीच्या पद्धतीने ही हत्या झालेली आहे भावाची आणि कशानंच उणी भरून येत नाही। हे फक्त सगळं जे चाललंय ते कुठंतरी न्याय भेटल, पण न्याय भेटून आपला भाऊ नाही परत मिळणार। कुटुंब खूप कालपासून आज 1 महिना झाले खूप परेशान आहेत सगळे, काही कळत नाही काय करावं ते। काल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, किती वेळ चर्चा झाली, नेमकी काय चर्चा झाली? एक 45 ते 50 मिनिट वेळ आम्हाला दिला होता म्हणण्यापेक्षा आम्हाला सगळं आमचं बोलणं झालं। त्या वेळेत आम्ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ह्या सगळ्या घडामोडी आहेत त्या सांगितल्या। त्यांनी ऐकून घेऊन आश्वासन दिलं जसं पहिलं दिलं होतं तसं, आणि ज्या आमच्या मागण्या होत्या की ही संघटित गुन्हेगारी आहे, हिला मुळासकट उपटून टाका, कुणालाही सोडू नका, आणि ह्या संदर्भात सगळ्या चर्चा झाल्या आणि त्यांनी सगळी सकारात्मक चर्चा आमच्यासोबत केली। आमच्या सांगण्याचं गांभीर्य लक्षात घेतलं, सर्व गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या आणि त्या दिशेनं कारवाई होईल असं त्यांनी शब्द दिला। तुम्ही मुख्यमंत्र्यांना अशी काही माहिती दिली का जी फक्त तुम्हाला त्यांना द्यायची होती किंवा अजून ती तपास समोर आली नव्हती? आता तपास अजून आपल्या हाती सगळा आला नाही, काय झाला कसं झाला, त्याच्यामुळं आपण ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या त्या तपासात पण त्या माहिती आहेत गोष्टी सगळ्या, पण आम्हाला वाटलं की आम्ही अजून एकदा सगळं मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालावं हे, म्हणून आम्ही जे सगळं रेकॉर्ड आहे ऑफिशियली, जे काही FIR आहेत, घटनाक्रम आहे, कसं घडला, त्याची काय पार्श्वभूमी आहे, पहिले रेकॉर्ड्स काय आहेत ते तपासात कळालेले आहेत, कुणावर किती गुन्हे आहेत, हे किती गुन्हेगार सराईत आहेत, त्या संदर्भात सगळ्या गोष्टी त्यांना मांडल्या, त्यांनी समजून घेतल्या आणि त्या दिशेनं आपली जी कारवाई आहे ती करण्याची त्यांनी म्हणजे आम्हाला शब्द दिला। तुम्ही किती FIR दिले मुख्यमंत्र्यांना? सगळे आत्तापर्यंतचे जेवढे तेवढे। ह्या 4 महिन्यामध्ये हे जे संघटित गुन्हेगारी आहे कशा पद्धतीनं म्हणजे तोंड काढत होती, ह्यांना कसं अभय तयार झालेलं आहे, केवळ एकच गोष्ट ह्याला कारणीभूत नाही, ह्याचं सगळं जाळं आहे आणि ते जाळं कसं विणलं गेलेलं आहे आणि त्याच्यातून कसे निष्पाप जीवांचे म्हणजे जीव जातात, समाजाला कसा त्रास होतो, ते किती काय विचार करतात का हे सगळं करताना, हे सगळं आम्ही त्यांना मांडलेलं आहे। मला सांगा, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड जे आहे ते आरोपी आहेत, मात्र हत्या प्रकरणात त्यांचं नाव नाही। SIT ज्याची चौकशी करते, वाल्मिक कराडबाबत विशेष काही बोलणं झालं का मुख्यमंत्र्यांसोबत? आम्ही सांगितलं आहे की सगळ्यांचे पाळंमुळं उखडून काढा, घटना घडण्याच्या अगोदर, घटना घडल्याच्या नंतर आणि आत्तापर्यंत ज्या कोणी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत केलेली आहे, आरोपींना अभय दिलेलं आहे, आरोपींना आसरा दिलेला आहे, आरोपींना फरार केलेलं आहे, आरोपींना सांभाळलेलं आहे, त्या सगळ्या लोकांना ह्याच्यातून आमच्या गुन्ह्यात सहआरोपी करून सगळ्यांना शिक्षा द्या। मग त्याच्यात सगळे आले, मग ज्यांनी कोणी वाईट कृत्य करायला सहभाग घेतला असेल, ज्यांनी कोणी वाईट कृत्य करताना अप्रत्यक्ष जरी त्यांना कोणी सपोर्ट केलेला असेल तर ते सगळे आले। मग त्याच्यात किती नावं येतील, कुणाकुणाचे नावं येतील ते आपण दिलेले त्यांना जे तपास करायला सांगितलेलं आहे त्या तपासातून तेच आपल्याला सांगतील किंवा यंत्रणा आपल्याला सांगेल की ह्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे। एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर तुम्ही समाधानी आहात? SIT कोण जे तपास सुरू आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? काम चालू होईल आणि चालू आहे, पहिलं पण तपास चालू आहे, पण आता 1-2 दिवसात अजून आपल्याला जे बदल आहेत ते त्यांनी आम्हाला सांगितलं की SIT मध्ये काही बदल हवे आहेत का तुम्हाला, किंवा तुम्हाला जी कुठली अडचण आहे त्या अडचणी फक्त सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि आरोपी ह्याच्यातून सुटणार नाहीत, वारंवार ते सांगतायत आणि
त्यावर आपण जे बोललेत त्यावर समाधान व्यक्त केलं आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही सांगताना बोलताना त्यांनी ती गोष्ट किती गांभीर्याने घेतली हे स्पष्ट होत होतं. ह्या गोष्टीचं खूप गांभीर्य आहे मुख्यमंत्री साहेबांना आणि म्हणजे त्या सगळ्या गांभीर्यांचा जर विचार केला तर तपास एकदम चांगल्या पद्धतीने होईल अशी आम्ही अपेक्षा करतोय. खरं तर तुम्ही तुमचे बंधू संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढताय. मात्र कुठेतरी असं चर्चा आहे की यावरून राजकारण सुरू झाले. काही विरोधक असतील, काही सत्ताधारी असतील ते तुमच्या बाजूने आहेत, तर काही जण जे आहे ते आरोपीच्या समर्थन म्हणण्यापेक्षा त्यांच्या नेत्याच्या समर्थनात मोर्चे काढतात. काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला आहे ज्यामध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक नेते आहेत. मग संजय राऊत असं म्हणतात की आता खरंच न्याय मिळेल का? आता आपण एवढे मोठे नाहीत, आपण साधे माणसं आहेत. आपण प्रत्येकाला न्याय मागतोय आणि राजकारणाचा विषय जर सांगितला तुम्ही विचारल्याप्रमाणे जर मी सांगायला गेलो तर जे भावासाठी न्याय मागतायत लोक सगळे जे इथं आले आपल्याकडं अप्रत्यक्ष प्रत्यक्ष, तर ते न्यायाच्या भूमिकेत आहेत. राजकारण थोडंही करत नाहीत. पण ज्याला कुणाला राजकारण वाटत असेल किंवा ज्याला वाटत असेल हे चुकीचं आहे तर ते त्यांनी चूक सुधारून घ्यावी त्यांची. तुम्ही पण न्याय मागू शकतात, तुम्ही पण मांडू शकतात सगळं. केवळ फक्त तुम्ही एखादी गोष्ट न्याय झाला पाहिजे, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे म्हणून भागत नाही. तुम्ही पण जे प्रयत्न चालू आहेत सगळ्यांचे तसे तुम्ही पण प्रयत्न करा. जे कोणी म्हणत असतील की हे राजकारण आहे, अजिबात राजकारण नाही. न्यायासाठी सगळे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत रस्त्यावर उतरलेले आहेत. त्याच्यात राजकारण कुठं येतं आहे असं मला नाही वाटत. न्याय मागतायत ह्याला राजकारण म्हणू शकत नाहीत आपण. विशेष करून भाजपाचे आमदार सुरेश दत्त जे आहेत ते अगदी सुरुवातीपासून देशमुख कुटुंबियांच्यासोबत आहेत. त्यांनी जे आहे ते अक्का म्हणून वाल्मिक कराड यांच्यावरही आरोप केलेत आणि अक्काचा अक्का म्हणून अप्रत्यक्षरित्या त्यांनी धनंजय मुंडेचे नाव घेतलं आणि त्यानंतर जे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र यावरून धनंजय मुंडेचे नेते अजित पवारांनी फडणवीस यांच्याकडे खंत व्यक्त केली. कुठलेही पुरावे नसताना धनंजय मुंडेवर आरोप होतात, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. तपासाच्या आधी त्यांना कसं कळलं कुठलेच पुरावे नाहीत? म्हणजे कोणी जे म्हणेल त्याला, म्हणजे नाव घेण्यापेक्षा तपासात कुठंच काही नाही हे त्यांना कसं कळलं? त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे ना. आम्ही तर मागणी हेच करतोय की जे तपासात दोषी आढळतील, म्हणजे आम्हाला अजून गोष्टी सांगितल्या नाहीत त्या की तपास कुठपर्यंत आला आहे, काय झालं आहे, कसं झालं आहे. आमचं म्हणणं एक आहे, तपास अजून कंप्लीट झालेला नाही ना. तुम्ही मला ज्यावेळेस प्रतिक्रिया विचारता की तुम्ही याविषयी समाधानी आहेत का, तर आम्ही सांगतो की तपास चालू आहे. तपासाचा रिझल्ट येऊस तर कोण कोण इन्व्हॉल्व आहे ते म्हणजे कळेपर्यंत आपण कसं सांगणार की कोण दोषी आहे त्याच्यात, कोण निर्दोष आहे. आणि आपली मागणी अशी थोडीच आहे की जे निर्दोष आहेत त्यांना शिक्षा द्या. आपण म्हणतोय जे दोषी आहेत त्यांना शिक्षा द्या. त्याच्यामुळे तपास अजून झालेला नाही आहे, तपास चालू आहे आणि बाकीच्या गोष्टी काहीच मायने ठेवत नाहीत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एक याचिका दाखल करण्यात आली होती. काल ती अचानकपणे मागणी घेण्यात आली. तुम्ही त्या वकिलांशी बोलला, नेमका संपूर्ण प्रकार काय होता? याचिका दाखल करताना त्यांनी आम्हाला विचारत न घेता याचिका दाखल केली. त्याच्यातले मुद्दे काय कोणते हे आम्हाला त्यांनी स्पष्ट केलं नाही. त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडून चूक झाली आणि 4-5 दिवसापूर्वी ती याचिका आम्ही विड्रॉल करायला लावली. त्याचं कारण असं आहे की जी तपास यंत्रणा आहे, मग त्याच्यात पोलीस असतील, CID असतील आणि जे काल आम्ही भेटलो मुख्यमंत्री साहेबांना, भेटण्याच्या 4 दिवस अगोदर विड्रॉल केली. काल आम्ही विड्रॉल करून भेटायला नव्हतो गेलो. अगोदर 4 माझ्याकडे आहे पण ते. आणि आपल्याला यंत्रणेवर विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही. यंत्रणेवर विश्वास ठेवावा लागेल. यंत्रणेवर विश्वास नाही ठेवणार तर तुम्ही न्याय कुणाकडून मागणार? मुख्यमंत्री साहेबांना दिलेल्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही तर कुणाकडे न्याय मागणार? त्यामुळं आम्ही त्याविषयी बोललो त्यांना, मुख्यमंत्री साहेबांना पण बोललो की योग्य कारवाई करा. त्यांनी सगळ्या परिवाराला आम्हाला सांगितलं की व्यवस्थित इथं कुठं कुणाची गय केली जाणार नाही आणि आरोपीला शिक्षा आणि शेवटपर्यंत जो शेवटचा आरोपी आहे जी टोळी आहे सगळी ती सगळी त्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. म्हणजे याचिकेतला जो मजकूर होता तो वकिलांनी परस्पर टाकला आणि नंतर तुम्हाला ते कळालं? त्यांनी त्यांची पण भावना असेल की बाबा ह्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करू नये, ह्या मॅटरमध्ये कुठं दबाव येऊ नये कुणाचा. पण त्यांनी विचारायला पाहिजे होतं. मी तसं त्यांना बोललो पण काल. तुम्ही मला बोलले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं. म्हणून ते काय एवढं मायने ठेवत नाही त्या बाकीच्या गोष्टी. जे आमचा मेन विषय आहे न्यायाचा
तो असा आहे की आम्हाला न्याय द्या, घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करा आणि त्या दिशेनं आपली म्हणजे त्यांची कारवाई चालू आहे मुख्यमंत्री साहेबांची. म्हणजे तो याचिकेच्या विषयात तुमच्यासाठी संपला की काही मागणी असणार आहे त्या वकिलासंदर्भात? आपल्याला काही करता येतं ना, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस वाटेल की आपल्याला हे सपोर्ट करत नाहीत, आपल्याला तरी कुठंतरी आपल्याला म्हणजे दिशा भेटत नाही, त्यावेळेस आपल्याला पर्याय खुले आहेत ना सगळ्या गोष्टीचे. त्यावेळेस आपण जे कोणी लोक आहेत सगळे आपल्यासोबत, 18 पगड जातीतले लोक आहेत, काही राजकीय आहेत, काही सामाजिक आहेत, हे सगळे आहेत न्यायासाठी झटणारे. त्यांना विचारात घेऊन, त्यांना विचारून, वकील मंडळी आहे, आपण पुढील निर्णय घेऊ. सध्या तरी जे तपास चालू आहे, जे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की जे काही चेंजेस आहेत ते तुम्ही करू शकता, तुम्हाला काय मागणी आहे तुमची मागू शकतात, तर त्यांच्यावर विश्वास ठेवणं मला वाटतं योग्य आहे. निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. काल जे आहे ते हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि 2 दिवसापूर्वी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि धनंजय मुंडेवर विरोधात कोणतेही पुरावे नसताना आरोप केले जातात अशी खंत जे आहे ते अजित पवारांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची महत्त्वाची प्रतिक्रिया पुढे आली. जर अजून तपासच पूर्ण झाला नसेल तर पुरावे कसे मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. काल जे आहे ते वैभवी देशमुख अर्थात संतोष देशमुख यांची मुलगी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आली, ती आपल्यासोबत आहे. वैभव काय सांगशील? वडील जाऊन आज 1 महिना झाला आहे. आमचं कुटुंब सगळं आज दुःखात आहे. कुटुंब नाही तर आज पूर्ण गाव दुःखात आहे. आमच्या वडिलांना आम्ही वापस आणू शकत नाही. फक्त एक त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ न जाता, कारण की त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही न्यायाचा लढा उठवला आणि त्यामध्ये आम्हाला न्याय म्हणजे मिळालाच पाहिजे असं आम्ही एक विनंती करतो. खरंच तो आता इयत्ता 12वीमध्ये शिकते, पण ज्या पद्धतीनं वडील गेले, त्यांचं हत्या करण्यात आली आणि आयुष्यात एक नवं वळण आलं, काल मुख्यमंत्र्यांना भेटलं, ह्या सगळ्या गोष्टी पाहून ऐकून काय वाटतं? ऐकून म्हणजे एक खंत आहे की आता आमचे वडील आम्हाला कधीच दिसणार नाही आहेत. पण आता आम्ही काल मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो, त्यांच्याकडे सुद्धा एकच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमचा विश्वास आहे त्यांच्यावर की ते आम्हाला न्याय देतील. आता पुढील प्रक्रिया जी चालू आहे ते एक आरोपी फरार आहे, त्यांना पण लवकरात लवकर पकडलं जाईल आणि जे आरोपी आहेत किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना यात सह आरोपी करून त्यांना फाशीची शिक्षा किंवा कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून असं वाटलं की तुम्हाला न्याय मिळेल? त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली, असं वाटते न्याय मिळेलच आणि ते न्याय म्हणजे आम्ही अपेक्षा त्यांच्याकडूनच करू ना न्यायाची, कारण की ते मुख्यमंत्री आहेत. तर आम्हाला एक वाटतं की न्याय हा मिळेल, पण आमची एक इच्छा आहे की न्याय हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांशीच चर्चा केली, मात्र वैयक्तिक तुझ्यासोबत काय चर्चा झाली त्यांची, तुमची आणि त्यांची दोघांची? हे असंच म्हणजे ते कॉमन सगळ्यासोबतच बोलत होते. आज जे आहे ते 1 महिना पूर्ण होतोय, आज घरी कार्यक्रम आहे, आज मासिक आहे, सगळे दुःखातच आहेत. कारण की एक वडील गेल्याचं दुःख ते व्यक्तच करता येत नाहीये. फक्त आम्ही एकच अपेक्षा करतो की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. निश्चितच आपण बघतोय हे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख होती, यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एकच मागणी केली की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. कॅमेरा पर्सन सुशांतसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड.